शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक. 4 मे रोजी मतमोजणी होणार. निवडणूक आयोगाची घोषणा. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची, तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त. बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार. निवडणुका लादल्या गेल्या तर लढण्यासाठीही तयार. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना थेट आव्हान. 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. पुदुच्चेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला, तमिळनाडूमध्ये 23 एप्रिलला, तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान होणार. 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्रित मतमोजणी. पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षांनंतर पहिल्यांदा 2 टप्प्यात निवडणुका होणार. 23 एप्रिलला पहिला टप्पा तर 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार. मुंबईच्या हॉटेल व्यवसायाला गॅसची झळ. महानगर गॅसकडनं पाईप गॅसच्या पुरवठ्यामध्ये 20% कपात. पाईप गॅसवर अवलंबून असलेले 35% हॉटेल संकटात. पर्यायी इंधनाचा शोध सुरू. नवी मुंबईत आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. सानपाडामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटरची लांब रांग, तर गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर. मुंबईच्या कांदिवली पश्चिममध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा. बुकिंगचा OTP आल्यानंतरही ग्राहक रांगेतच, तर ठाण्याच्या मुरबाडमध्येही गॅससाठी वेटिंग. PNG असल्यास आता LPG कनेक्शन रद्द होणार. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. पाईप गॅसधारकांना आता LPG सिलेंडर मिळणार नाही. वितरणातली पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. नवी मुंबईतल्या JNPA बंदरावर 3000 कंटेनरचा खोळंबा. शिपिंग सेवा ठप्प झाल्यामुळे हजारो टन माल अडकला. नाशवंत पदार्थांचे 1000 कंटेनर धोक्यात. व्यापाऱ्यांची चिंता वाढली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद बुलढाण्याच्या खामगावातही. MIDC मध्ये बिस्किट उत्पादन कंपनीत काम ठप्प. इराण आणि शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.